नमस्कार. मी संगीता भोयर. संगीता भाव विश्वमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज महिला दिन. महिला दिनाच्या सर्व महिलांना, मातृशक्तीला मी वंदन करते. माझे विचार एका मुलीच्या मनोगतामधून मी व्यक्त करते. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मुलीचं मनोगत. मी मुलगी विधात्याची सुंदर कलाकृती. शक्ती मी, भक्ती मी, ज्योती मी, संस्कार मी, सत्य मी, सरस्वतीचा झंकार मी, प्रीती मी आणि स्त्रीत्वाची अनुभूती मी. पण आजकाल मी पाहते की मुली म्हणताना दिसतात, कोणत्या जन्मी मी पाप केलं आणि मला मुलीचा जन्म मिळाला. मुलं बरी, ना कोणाची भीती, ना कोणाचं बंधन. आम्हा मुलींना आई म्हणते, अंग उघड टाकू नको, कपडे नीट घाल, रात्री 7च्या आत घरी ये. बाबा म्हणतात, जरा कामधाम शिक, दुसऱ्याशी नम्रतेने वाग, सासरी जायचं आहे तुला, कसं निभवशील. तर आजी म्हणते, बाई बाई बाई, मुलगी म्हणजे काचेचं भांड, एकदा का तडा गेला की साधायचं नाही हो. मुलीच्या नशिबी हे भोग. पण मुलं मात्र करून सवरून नामानिराळी. त्यांना जणू समाजानंच नाही तर निसर्गानेही मोकळीक दिलेली. अशी आपली आई वडील, आजी, मित्रमैत्रिणी किंवा सामाजिक म्हणूया समाजाची मानसिकता. पण मला तुम्ही सांगा, असा विचार करून आपणच आपलं महत्व कमी नाही का करून घेत. मी म्हणते, अरे तुम्ही कमीपणा का देता. आपलं स्त्रीत्व सांभाळायला आपण लायक आहोत, म्हणूनच देवानं आपली निवड केली आहे ना. आपल्याला बहुबलाचं शरीर दिलं, मातृत्व दिलं, संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवता येईल अशी आपल्याला शक्ती दिली. एखाद्या संकटाने पुरुष खचून जाईल, पण स्त्री मात्र कधीही खचून जात नाही. ती उलट पुरुषाच्या पाठीशी सदैव उभी असते. उगीच नाही कोणी स्त्रीची थोरवी गात. आणि हो, स्वातंत्र्य म्हणजे पुरुषाप्रमाणे कपडे घालणं, बेदरकार वागणं, तसंच हे चुकीचं आहे. मी तर म्हणते, आपल्या अनमोल शरीराची किंमत कळलीच नाही आपल्याला. आपलं शक्तिस्थान काय आहे हे कळलं नाही आपल्याला. आपले हात, आपलं बोलणं, आपल्या डोळ्यातील अश्रू यामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे की आपण पुरुष वर्गाला नमवू शकतो. आणि ही स्त्रीत्वाची शक्ती ओळखायची आज आपल्याला गरज आहे. संकुचित विचारधारा आपण सोडून दिली पाहिजे. स्त्री शरीर हे कटकट नाही, तर पावित्र्याच्या नजरेतून, दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहायला पाहिजे. परमेश्वराने ज्या उदात्त हेतूने आपल्याला जन्म दिलेला आहे मुलीचा, तो उदात्त हेतू परिपूर्ण करण्यासाठी आपण बांधील आहोत. आपली जबाबदारी आपण ओळखायला पाहिजे. आणि प्रत्येक मुलीनं म्हणायला पाहिजे की मी मुलगी असणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी मुलगी, मायेची ऊब, लक्ष्मीचं रूप, साईचं तूप, आईची तांदी, बाबांची राणी, पतीची अर्धांगिनी, कुळाची शान आणि सर्व समाजाचा मान. त्या परमेश्वराची शक्ती मी, वरदान मी, अशी भाग्यवान मी, खरंच भाग्यवान मी. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.